बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ पुण्यात जनआक्रोश मोर्चा। पृथ्वीराज चव्हाण, रोहित पवार, सुरेश धस, बजरंग सोनावणे, मनोज जरांगे उपस्थित। मुख्यमंत्री साहेब आमदार सुरेश धसांना आवरा। धस महायुतीत मिठाचा खडा टाकतायत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांचा निशाणा। बीड सरपंच हत्या प्रकरणावरून नवा वाद। भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानाचा आज नागपुरात शुभारंभ। सकाळी 11 वाजता फडणवीसांच्या उपस्थितीत कार्यक्रम। 1.5 कोटी नव्या सदस्यांच्या नोंदणीचं टार्गेट। बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लुटला क्रिकेट खेळण्याचा आनंद। राजकारणातील फटकेबाजीनंतर दादांची क्रिकेटच्या मैदानावर तुफान गोलंदाजी। बुलढाण्यात चेक इन करन्सीच्या नावाखाली 1 लाखात 5 लाख रुपयांच्या नोटा देण्याचा दावा। स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू। पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरात व्हीआयपी दर्शनासाठी भाविकांची लूट। मंदिरातील पुजारी असल्याचं सांगत पालघरमधील व्यक्तीकडून गंडा। पोलिसात गुन्हा दाखल। आरोपीचा शोध सुरू। नागपुरातील गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये 3 वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू। बर्ड फ्लूमुळे प्राण्यांचा मृत्यू होत असल्याचं भोपाळच्या पशुवैद्यकीय प्रयोगशाळेच्या अहवालातून उघड। कोल्हापूर शहरात उद्यापासून 2 दिवस पाणीबाणी। उपकेंद्र देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद राहणार। बुधवारी सुद्धा कमी दाबानं पाणी पुरवठा। सिडनी टेस्टमध्ये भारताची हार। गावस्कर बॉर्डर सिरीज ट्रॉफी गमावली। टेस्ट वर्ल्ड चॅम्पियनशिपचं स्वप्नही भंगलं। ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत रंगणार टेस्ट चॅम्पियनशिप सामना।